नागपुरात झालेल्या राड्यानंतर नागपूरच्या काही भागात संचारबंदी लागली होती, मात्र काही भागांमध्ये आता काहीसा दिलासा मिळताना या संचारबंदीपासून आपल्याला पाहायला मिळतो आहे। महत्त्वाचं जर आपण बघितलं तर आपण बघू शकतो की परिमंडळ 3 मधील पोलीस ठाणे पाचपावली, शांतीनगर, लकडगंज, त्याचप्रमाणे परिमंडळ 4 मधील पोलीस ठाणे सक्करदरा आणि इमामवाडा या भागातील संचारबंदी जी आहे ती पूर्णतः उठवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त प्रभावित झालेला जो परिसर होता तो म्हणजे परिमंडळ 3 मधील कोतवाली तहसील पोलीस स्टेशन, गणेशपेठ पोलीस स्टेशन या भागामधील जे संचारबंदी आहे त्यामध्ये काहीशी शिथिलता देण्यात आलेली आहे आणि आज सायंकाळी 7 वाजतापासून तर रात्री 10 वाजतापर्यंत या भागामध्ये शिथिलता देण्यात आली। मात्र 10 वाजताच्या नंतर संचारबंदी जी आहे ते जैसे थे लागू होईल, या ठिकाणी संचारबंदी लागलेली राहील। तर त्याचप्रमाणे परिमंडळ 5 मधील यशोधरा नगर हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मात्र संचारबंदी पुढील आदेशापर्यंत जशीच्या तशीच लागू राहणार आहे। महत्त्वाचं म्हणजे काही भागांना हा जो आहे तो दिलासा या संचारबंदीतून मिळताना दिसतो आहे, तर काही भागात शिथिलता आहे। हळूहळू कुठेतरी नागपूर जे आहे ते पूर्वपदावर येताना दिसते आहे आणि आता या संचारबंदीतून पूर्णपणे शिथिलता केव्हा मिळेल याकडे नागपूरकरांचं लक्ष लागलं आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।